ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हनुमान जन्मोत्सव 23 एप्रिलला जो हनुमान जन्मोत्सव आहे त्याबद्दल आपण काही विशेष सेवा करायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला मारुतीरायाचा विशेष आशीर्वाद लाभणार आहे आणि आपल्या घराचं संरक्षण होणार आहे संकटापासून। आणि बलबुद्धी विद्येचे देवता आहेत आपले मारुतीराया, प्रचंड प्रमाणात शक्तिशाली असणारे आपले मारुतीराया, त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळवण्यासाठी काही विशेष सेवा करायच्या आहेत ज्या जन्मोत्सवाच्या दिवशी, त्या मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपल्याला ज्या दिवशी जन्मोत्सव आहे त्या दिवशी प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर असतं। असं कुठलंच गाव नसेल जिथे मारुतीचं मंदिर नसेल, हनुमानरायाचं मंदिर नसेल। तर आपल्याला ज्यांना शक्य आहे त्यांना मारुती जन्म होताना, हनुमानाचा जन्म उत्सव होताना आपल्याला मंदिरात जायचं आहे। आणि ज्यांना अगदी सकाळी जाणं शक्य नसेल पण दिवसभरात आपल्याला काय काय सेवा करायच्या जन्मोत्सवाच्या त्या मी तुम्हाला सांगते। सकाळी लवकर उठून आपल्याला आपलं घर नेहमीप्रमाणे स्वच्छता करून आपण शुचिर्भूत होऊन देवपूजा झाल्यानंतर आपल्याला मारुतीरायांच्या सेवा करायच्या। त्यासाठी आपल्याला मारुतीरायांच्या मंदिरात जायचं आहे आणि मारुतीरायांना आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला असताना त्या दिवशी व्हायच्या आहेत, अर्पण करायच्या आहेत, जेणेकरून मारुतीराया प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील। अखंड वर्षभर आपल्याला त्यांचा आशीर्वाद लाभेल। तर मारुतीरायांना प्रिय असणारी गोष्ट म्हणजे शेंदूर लावायचा आहे, त्यानंतर तेल वाहायचं आहे आणि अख्खा उडीद असतो ते अख्खे उडीद मारुतीरायांना तुम्ही त्या दिवशी वाहायचे आहेत। त्यानंतर मारुतीरायांना अत्यंत प्रिय असणारी म्हणजे रुईच्या पानांची माळ, आपण ती प्रत्येक शनिवारीही तेल आणि माळ वाहत असतो, पण त्या दिवशी आपल्याला ती वाहायची आहे। तर ती माळ मारुतीरायांना अत्यंत प्रिय आहे, तर ती माळ वाहून आपल्याला मारुतीरायांचं दर्शन घ्यायचं आहे मंदिरात बसून आणि मारुतीरायांना प्रार्थना करायची आहे की आमचं सगळ्या वाईट शक्तींपासून संरक्षण करा आणि तुमचा सदैव आशीर्वाद आमच्या कुटुंबावर आणि आमच्या सगळ्यांवर असू द्या, अशी प्रार्थना आपल्याला मारुतीरायांना करायची आहे। त्यानंतर दुसरी सेवा अशी ती म्हणजे मारुतीच्या प्रत्येक मंदिरामध्ये आता आजकाल हनुमान चालीसा लिहिलेला असतो, किंवा ज्याचा पाठ असेल त्यांनी हनुमान चालीसाचा पाठ तिथे बसून मंदिरात बसून करायचा आहे। 1 पाठ करा, 7 करा, 11 करा, जसं तुम्हाला वेळ असेल किंवा तुमच्या इच्छेनुसार, पण कमीत कमी 1 पाठ हनुमान चालीसा आपल्याला मारुतीरायाच्या मंदिरामध्ये बसून करायचा आहे। त्यानंतर आपल्याला मारुती स्तोत्र वाचायचं आहे, भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती, ते मारुती स्तोत्र आपल्याला एकदा वाचायचं आहे, कमीत कमी एकदा, तुम्ही जास्तीत जास्त वाचू शकता। तर हा मारुतीरायाची ही सेवा आपल्याला करायची आहे, हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र वाचायचं आहे। त्यानंतर ही सेवा झाल्यानंतर आता मारुतीरायाला सगळ्यात प्रिय काय आहे तर ते म्हणजे प्रभू श्रीराम, म्हणून आपल्याला मारुतीरायांचं हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र वाचून झाल्यानंतर एकदा 1 पाठ तरी कमीत कमी तिथे रामरक्षा म्हणायचं आहे। जर आपण मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाऊन रामरक्षा म्हटलो तर मारुतीराय इतके खुश होतात, कारण राम हे सगळ्यात प्रिय गोष्ट आहे मारुतीरायांच्या जीवनामध्ये। त्यामुळे आपल्याला 1 पाठ तिथे कमीत कमी 1 पाठ रामरक्षा करायचा आहे। तर मारुतीराय अत्यंत प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहेत आणि अत्यंत प्रचंड शक्तिशाली असे मारुतीराया आपल्याला वर्षभर सुखात आणि संरक्षण करणार आहेत आपल्या वाईट शक्तींपासून। त्यामुळे या प्रभावी सेवा आपल्याला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी करायच्या आहेत। या सगळ्या सेवा तुम्ही नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सेवेसहित, नवीन माहितीसहित। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।